आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। आरे तालुका करवीर येथे श्री हरेश्वर मंदिर कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, माहेर वाशिणींना विशेष निमंत्रणामुळे गावात उत्साह दुपटीने वाढला। पवित्र धार्मिक परंपरा आणि भक्तिमय वातावरणाचा संगम ठरलेल्या आरे गावातील श्री हरेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला। श्री क्षेत्र आरे हे श्री महादेवाच्या वास्तव्याने पावन झालेले असून हेमांडपंथी ग्रामदैवत श्री हरेश्वर मंदिराच्या कलशारोहण संकल्प पूर्तीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रविवार दिनांक 26 ते 29 एप्रिल दरम्यान 4 दिवस हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कालावधीत स्तंभपूजन, शांतीपाठ, प्रधान संकल्प, पवित्रीकरण, वास्तुमंडल स्थापना, श्री हरेश्वर देवतेचा महाअभिषेक, काकडा भजन, प्रार्थना, हरिकीर्तन तसेच शाहिरी प्रबोधन असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सोहळ्यात भव्य कलश आगमन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी संपूर्ण गावात फुलांची पायघडी, रांगोळ्या काढून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले होते। मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता, तसेच विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला होता। 4 दिवस गावात भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आरे गावातील माहेर वाशिणींना विशेष निमंत्रण देऊन या सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले होते। त्यामुळे गावातील एकात्मता आणि उत्साह अधिकच वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले। तसेच दररोज महाप्रसादासाठी प्रशस्त मंडप उभारण्यात येऊन सर्व भाविकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री महादेव मंदिर स्थानिक देवस्थान उपसमिती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, मानकरी, पाटील, श्री हरेश्वर उत्सव कमिटी, तरुण मंडळे, भजनी मंडळ, तालीम मंडळ, बचत गट, विविध सहकारी संस्था, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील तसेच आरे गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले। या भव्य सोहळ्यामुळे आरे गावात भक्ती, श्रद्धा आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले। SM मराठी न्यूज प्रतिनिधी श्रीधर सोरटे। ग्रामस्थ आहे आपल्या हरेश्वर मंदिरासाठी 26/4/2026 या तारखेपासून आपल्या मंदिराचा कलशारोहण सोहळा प्रारंभ झालेला आहे। पहिल्या दिवशी आपल्या 26 तारखेला गावामध्ये सकाळी पहाटे 4:45 वाजल्यापासून काकडा आरती, त्यानंतर गाथा भजन, तसेच त्यानंतर सायंकाळी हरिपाठ आणि 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन, अशी पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत व उद्याच्या 29 तारखेपर्यंत हे जे नित्यनेमाचे कार्यक्रम आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहेत। तसेच हे आपलं 12व्या शतकातील पांडवकालीन मंदिर, हेमाडपंथी मंदिर, आपल्या गावाची प्रचिती आता बरेच दिवसापासून मोठ्या सोशल मीडियामुळे मोठ्या उत्साहामध्ये व मोठ्या तरुण पिढीच्या प्रोत्साहनामुळे जगभर होत आहे। ह्या गावचा मला असल्याचा मी अभिमान मानतो, कारण की आपल्या गावाची प्रचिती आम्हाला मी मुंबई या ठिकाणी वास्तव्यासाठी आहे सध्या, तर तिथून लोक मला विचारतात हे गाव तुमचं आहे का। जेव्हा समोरची व्यक्ती आम्हाला विचारते तेव्हा आमच्या गावचं नाव जेव्हा घेतात तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो की माझ्या गावचं नाव आज इथेपर्यंत पोचलेलं आहे। तर अशा माझ्या महादेवाचा, हरेश्वराचा हा जो मोठा सोहळा चालू आहे त्याचा मी एक भाग आहे, त्याचा मला अभिमान आहे। तसेच आपल्या 26, 27, 28 आणि 29 या तारखेमध्ये बरेच लोकांचं आपल्या पंच कमिटी, तसेच गावकरी, तरुण मंडळे, तसेच गावातली सर्व महिला मंडळे यांचं मोठ्या उत्साहाने या सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा मोठ्यात मोठ्या उत्साहामध्ये जी वाढलेली आहे त्याचा आम्हाला आज अभिमान वाटत आहे। आम्ही आज आपल्या गावचे प्रशस्त तसेच हरिभक्तपरायण ज्ञानदेव महाराज आरेकर, तसेच भानुदास महाराज आरेकर, तसं आपली जी ग्रामपंचायत पंचबोर्ड आहे यांचं मोलाचं आणि मोठं असं योगदान या आजच्या कार्यक्रमांना लागलेलं आहे।
काल 27 तारीख होती. काल 27 तारखेमध्ये आपल्या गावची जी सुरुवात होते म्हणजे माळवाडीपासून आपण बोललो जातो आमच्या गाव गणेशनगर, त्या गणेशनगर पासून आज आपल्या गावापर्यंत जी काही वस्ती वाढलेली आहे, या वस्तीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये लेझिम पथक असेल लहान मुलींचं, तसेच भजनी मंडळ असतील, तसे गावातले गावकरी आणि आमचे धनगर बांधव यांचा ढोल वादक असेल, या मोठ्या उत्साहाने इथेपर्यंत आपल्या गावचे जे कलश आहेत, कलशारोहण विधी आहे, हा मोठ्या उत्साह